पहिला शमूएल अध्याय 14। एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, चल, आपण पलीकडे पलिश्त्यांचे ठाणे आहे तेथे जाऊ. पण त्याने हे बापास कळविले नाही. शौल गिब्याच्या सीमेवर मिग्रोन येथील डाळिंबाच्या झाडाखाली राहिला होता व त्याचबरोबर सुमारे 600 लोक होते. अहिया बिन अहिटूब, इखाबोदाचा भाऊ, बिन फिन्हास बिन एली, शिलोत परमेश्वराचा याजक होता. तो एफोद धारण करून त्याचबरोबर होता. योनाथान गेला हे लोकास माहीत नव्हते. ज्या घाटांनी योनाथान पलिश्त्यांच्या छावणीकडे जाऊ पाहत होता त्यांच्या एका बाजूला एक व दुसऱ्या बाजूला एक असे 2 सुळके होते. एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसऱ्याचे नाव सेने असे होते. एक सुळका उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरा दक्षिणेस गिब्यासमोर आहे. तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकास म्हटले, चल, आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ. कदाचित परमेश्वर आपले कार्य करील. परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास हरकत नाही. त्याच्या शस्त्रवाहकाने त्यास म्हटले, आपल्या मनास येईल ते सगळे करा. तेथे चला, आपल्या मर्जीस येईल त्यात मी आपल्या बरोबर आहे. योनाथान म्हणाला, पहा, आपण त्या मनुष्यांजवळ जाऊन त्यांच्या दृष्टीस पडू. ते जर आपल्याला म्हणाले की थांबा, आम्ही तुमच्याकडे येतो, तर आपण जागच्या जागी थांबू, त्यांच्याकडे वर जाणार नाही. पण जर ते म्हणाले आमच्याकडे वर या, तर आपण वर जाऊ. परमेश्वराने त्यास आपल्या हाती दिले आहे याची ही खूण आपण समजू. मग ते दोघे पलिश्त्यांच्या ठाण्यातील माणसांच्या दृष्टीसमोर गेले. तेव्हा पलिश्ती म्हणाले, पहा, इब्री लोक बिळात रपून राहिले होते ते आता बाहेर पडत आहेत. त्या ठाण्यातले लोक योनाथानास व त्याच्या शस्त्रवाहकास म्हणाले, तुम्ही आम्हाकडे या, म्हणजे आम्ही तुम्हास काही दाखवू. योनाथान आपल्या शस्त्रवाहकास म्हणाला, माझ्या मागून वर ये, कारण परमेश्वराने त्यास इस्रायलाच्या हाती दिले आहे. योनाथान व त्याच्या मागून त्याचा शस्त्रवाहक हे मेटाकुटीने वर चढले. योनाथानापुढे पलिश्ती लोक चीत झाले व त्याच्या शस्त्रवाहकाने त्याच्या मागून जाऊन त्यांचा संहार केला. योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांनी जी पहिली कत्तल केली तीत 1 बिघाभर जमिनीवर सुमारे 20 माणसे पडली. मग छावणीतील व मैदानातील इतर सर्व लोकांचा थरकाप झाला. ठाण्यातील लष्कर व लूट करणारे लोक हेही थरथरा कापू लागले. भूमी ही कंपायमान झाली. या प्रकारे प्रचंड कंप झाला. इकडे बन्यामिनाच्या गिब्यातल्या शौलाच्या पहारेकऱ्यांनी पाहिले तो समुद्राय विस्कळून जात होता. लोक जिकडे तिकडे पांगत होते. तेव्हा शौलाने आपल्या बरोबरच्या लोकास म्हटले, आपल्या लोकांची मोजणी करून त्यांच्यामधून कोण गेले ते पहा. त्यांनी मोजणी केली, तो योनाथान व त्याचा शस्त्रवाहक हे नव्हते. तेव्हा शौल अहियास म्हणाला, देवाचा कोष इकडे आण. देवाचा कोष त्या समयी इस्रायल लोकांबरोबरच होता. शौल याजकांशी बोलत असता पलिश्त्यांच्या छावणीत गलबला वाढत चालला. तेव्हा शौल याजकास म्हणाला, आपला हात आवर. मग शौल व त्याच्या बरोबरचे सर्व लोक एकत्र जमून लढाईस गेले. तेव्हा प्रत्येकाची तरवार त्याच्या त्याच्या सोबत्यावर चालून ते पराकाष्ठेचे घाबरून गेले. आणि जे इब्री पूर्वीपासून पलिश्त्यांबरोबर होते व जे चोहोकडून त्यांच्या छावणीस येऊन मिळाले होते तेही शौल व योनाथान याचबरोबर असलेल्या इस्रायल लोकास येऊन मिळाले. तसेच जे इस्रायल लोक एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की पलिश्ती लोक पळत आहेत तेव्हा त्यांनीही त्यांच्याशी लढून त्यांचा जबर पिच्छा पुरविला. या प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी इस्रायल लोकांचा बचाव केला आणि ते लढत लढत पलीकडे बेत आवेनापर्यंत गेले. त्या दिवशी इस्रायल लोक अतिक्लेश पावले, कारण शौलाने लोकांस शपथ घातली होती की मला आपल्या शत्रूंचा सूड घ्यावयाचा आहे, तर संध्याकाळपूर्वी जो कोणी अन्नास स्पर्श करील त्याला शाप लागो. यास्तव त्याच्या लोकांपैकी कोणीही अन्नास शिवला नाही. मग सर्व लोक एका वनात आले. तेथे जमिनीवर मध होता.
लोक वनात आले तेव्हा मधाच्या धारा लागलेल्या त्यांनी पाहिल्या, पण कोणीही तो हातात घेऊन तोंडास लाविला नाही, कारण लोकास शपथेची भीती होती. आपल्या बापाने लोकास शपथ घालून मनाई केली होती हे योनाथानास ठाऊक नव्हते. म्हणून त्याने आपल्या हातात असलेल्या काठीचे टोक पुढे करून मधाच्या पोळ्यात खुपसले आणि मध हातात घेऊन तोंडाशी नेला. तेव्हा त्याचे डोळे टवटवीत झाले. एका मनुष्याने त्यास म्हटले, तुमच्या बापाने लोकास शपथ घालून बजावून सांगितले आहे की आज जो कोणी मनुष्य काही अन्न खाईल त्याला शाप लागो. लोक तर व्याकुळ झाले होते. योनाथान म्हणाला, माझ्या बापाने देश कष्टी करून सोडिला आहे. मी हा मध थोडासा चाखिला, तोच माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत पहा. तर शत्रूकडून मिळालेल्या लुटीतून लोकांनी यथेच्छ खाल्ले असते तर आज कितीतरी बरे झाले असते, कारण पलिष्ट्यांचा संहार फारसा झाला नाही. त्या दिवशी मिखमाशापासून अयालोनापर्यंत ते पलिष्ट्यास चोपीत गेले, पण ते अगदी व्याकुळ झाले होते. म्हणून ते लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, बैल व वासरे जमिनीवर कापून रक्तासहित खाऊ लागले. शौलास कोणी सांगितले की लोक रक्तासहित मांस खाऊन परमेश्वराचा अपराध करीत आहेत. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही विश्वासघात केला आहे. एक मोठा दगड मजकडे लवकर लोटून आणा. शौल म्हणाला, लोकांमध्ये चोहोकडे जाऊन त्यास सांगा की आपापले बैल व मेंढरे माझ्याकडे घेऊन या आणि येथेच कापून खा. रक्तासुद्धा मांस खाऊन परमेश्वराचा अपराध करू नका. तेव्हा सर्व लोकांनी त्या रात्री आपापले बैल तेथे नेऊन कापिले. शौलाने परमेश्वराप्रित्यर्थ एक वेदी बांधली. ही पहिलीच वेदी त्याने परमेश्वराप्रित्यर्थ बांधली. शौल म्हणाला, आपण आज रात्री पलिष्ट्यांचा पाठलाग करून सकाळपर्यंत त्यास लुटू. त्यातला एक मनुष्यही सोडिता कामा नये. ते म्हणाले, आपणाला बरे वाटेल तसे करा. त्यावेळी याजकाने म्हटले, चला आपण येथे देवासमीप जाऊ. शौलाने देवास विचारले, मी पलिष्ट्यांचा पाठलाग करू काय? तू त्यास इस्रायलांच्या हाती देशील काय? पण त्याने त्या दिवशी त्यास उत्तर दिले नाही. शौल म्हणाला, लोकनायक हो, इकडे या. आज कोणत्या प्रकारे हे पातक झाले आहे याचा शोध करून पहा. इस्रायलास उद्धरणाऱ्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, हे पातक माझा पुत्र योनाथान याकडून झाले असले तरी तोही अवश्य मारिला जाईल, पण त्या लोकांपैकी कोणीही बोलेना. मग त्याने इस्रायल लोकांस सांगितले, तुम्ही एका बाजूस व्हा आणि मी व माझा पुत्र योनाथान दुसऱ्या बाजूस होऊ. लोकांनी शौलास म्हटले, आपणाला बरे वाटेल तसे करा. शौल इस्रायलाचा देव परमेश्वर यास म्हणाला, खरे काय ते आम्हास दाखवून दे. तेव्हा योनाथान व शौल यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि लोक सुटले. शौल म्हणाला, आता माझी व माझा पुत्र योनाथान याची चिठ्ठी टाका. तेव्हा योनाथानाच्या नावाची चिठ्ठी निघाली. शौल योनाथानास म्हणाला, तू काय केले ते मला सांग. योनाथानाने सांगितले, आपल्या हातातील काठीच्या टोकाने मी थोडासा मध चाखिला खरा. आता मला मरणे प्राप्त आहे. शौल म्हणाला, परमेश्वर असेच करो, किंबहुना याहून अधिक करो. योनाथान तुला अवश्य मेले पाहिजे. तेव्हा लोक शौलास म्हणाले, ज्याने इस्रायलाचा एवढा उद्धार केला तो योनाथान मरावयाचा काय? असे कदापि होणे नाही. परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याच्या डोक्यावरचा एक केसही भूमीवर पडता कामा नये, कारण त्याने आज परमेश्वराच्या पक्षाने कामगिरी केली आहे. या प्रकारे लोकांनी योनाथानाचा बचाव केला, तो मेला नाही. शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत गेला आणि पलिष्टीही आपापल्या ठिकाणी गेले. इस्रायलावर राज्य स्थापित केल्यावर शौलाने मोवाबी, अम्मोनी, अदोमी, सोबाचे राजे व पलिष्टी यांशी युद्ध केले व जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे तो विजयी होई. त्याने पराक्रम केला आणि अमालेकी लोकास पादाक्रांत करून इस्रायलास जे जे लुटीत असत त्यांच्या हातातून त्यास सोडविले. शौलाचे पुत्र योनाथान, इश्वी व मल्कीशुआ हे होते. त्याच्या 2 कन्यांची नावे, मोठीचे मेरब व धाकटीचे नाव मिखल अशी होती. शौलाच्या स्त्रीचे नाव अहिनवाम असे होते. ती अहिमास याची कन्या. शौलाचा काका नेर याचा पुत्र अबनेर हा सेनापती होता. शौलाचा बाप किश, अबनेराचा बाप नेर
हा अबियलाचा पुत्र. शौलाच्या आयुष्यभर बलिष्ठांशी विकट लढाई चालू राहिली. यास्तव शौलास कोणी पराक्रमी अथवा शूर पुरुष आढळला तर तो त्यास आपल्या पदरी ठेवून घेई.